मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. रायटिंग ऑफ द सिनेमा अँड रायटिंग ऑफ द लिरिक्स हे आता सलीम जावेद जर का तुम्ही बघितले फॉर एक्झाम्पल, तर जावेद साहेबांनी लिरिसिस्ट पण आहेत ते. जावेद साहेबांनी डायलॉग रायटिंग पण केलंय, स्क्रीन प्ले रायटिंग पण केलंय. तर असं काही नियम नाही. बेसिकली कसं आहे की तुम्हाला मीडियम माहिती कळलं पाहिजे, पहिली गोष्ट एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तुम्हाला भाषा यायला पाहिजे, आणि तिसऱ्या बाजूला तुम्हाला हे सगळं करण्याची कंड असली पाहिजे. बेसिक मला असं वाटतं याच्यामध्ये की जेव्हा यू आर अ लिरिसिस्ट तेव्हा तुम्हाला त्यातलं ते यमक जुळवणं असेल म्हणा, किंवा कुठल्या छंदामध्ये ती कविता लिहिली जाते, किंवा आत्ताला आपल्याला ह्याचा काय फ्लेवर हवा आहे, ह्या गोष्टीकडे पण बऱ्यापैकी लक्ष द्यायला लागतं. यापेक्षा सुद्धा आणखीन काय लागतं मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्यातलं जे ॲब्स्ट्रॅक्शन आहे ना, ते लिरिक्स जास्ती कळतं. कारण तुम्हाला यू हॅव टू गो फ्रॉम मंडेन वास्तवामधनं तुम्हाला थोडंसं यू हॅव टू टेक अ फ्लाईट. येस. आणि मला दुसरं एक असं वाटतं की इन लिरिक्स पार्ट यू हॅव टू यूज सच वर्ड्स की एक वर्ड तुम्हाला खूप काही सांगून जातो. व्हाईल रायटिंग द डायलॉग्स इज अ डिफरंट आर्ट, असं एक मला वाटतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे आणि त्यात सुद्धा कसं की ती भाषेची गंमत तुम्हाला कळली पाहिजे, आणि तुम्ही कुठे लिहिता, कुठला शब्द, ते पण खूप शब्द संपदा किती लागते तेवढ्या. शब्द संपदा पण लागते, आणखीन त्याचा चॉईस ऑफ वर्ड जो असतो त्याच्यामधला, आणि तुम्हाला त्या शब्दाचा न्यूएन्स कळला पाहिजे. तुम्हाला भय आणि भीती याच्यातला फरक कळला पाहिजे. काय ना, आपल्याकडे अनेक लोक आता गाणी लिहितात ना, तुला बघून माझ्या अंगावर शहाराला म्हणतात. शहारा नाही आहे शब्द मराठीतला. मराठीतला शब्द रोमांच आहे. शहारा भीतीने येतो, पण सर्रास गाण्यामध्ये तू गेला असं मला इशारा आणि आला माझ्या अंगावर शहारा. चेटकी नाही का ती? तिला बघून अंगावर शहाराला चेटकी नाही का ती? पण त्यांना हा शब्दच कळत नाही की शहारा आणखी रोमांच ह्याच्यामधला फरक काय. तो फरक तर कळला पाहिजे. त्याला मराठी तुम्हाला यायला पाहिजे मुळामध्ये. भय आणि भीती ह्याच्यामध्ये फरक आहे. भय हे खूप आतून आहे, आणि भीतीमय कोणती तुम्हाला एकदम भॉ केलं तरी तुम्हाला भीती वाटते, तर ती खूपच सरफेस लेवलची. भय खूप आतलं आहे. तर किंवा आपल्याकडे लांब आणि दूर यातला फरक लोकांना कळत नाही. इथनं माझं घर खूप लांब आहे. लांब म्हणजे लांब इज नॉट दूर. दूर दूर मध्ये त्या शब्दाची एक गंमत आहे ना, दूर. इवन दॅट दूर इज दीर्घ आहे तो दूर मधला. आणि लांब म्हणजे काय, तुम्ही एक गोष्ट घेऊन अशी केली की ती लांब होते. म्हणजे लांब इज लेंथ आणि दूर इज डिस्टन्स. पण ते मराठी लोकांना कळत नाही. म्हणजे आय मीन ते अनेक गाणी लिहिणाऱ्या लोकांना कळत नाही. शब्दांचं उत्तम गाणी लिहितो गुरु ठाकूर, अप्रतिम गाणी लिहितो. याचं कारण त्याला शब्दच मुळात कळलेले आहेत. बरं, कवितेचं वाचन आहे, संदीप खरे, शब्दांची उत्तम, सौमित्र, ही छान गाणी लिहितात. याचं कारण त्यांना मुळामध्ये शब्दांचीच जाण आहे, आणि मराठी उत्तम वाचलेलं आहे. पण हे जे काही काही आपल्याकडे कसे काही काही भोंदू लोक असतात ना, ते भोंदू कवी पण असतात. जाऊन दे, त्या विषय वेगळा आहे तो. तुझ्या तोंडावर आलं होतं आता एखाद्याचं. नाही, तसं नाही. माय पॉइंट इज की तुम्ही तुमची ती क्षमता आहे का हे बघत नाहीत लोक. आता मी एवढी सिरियल सॉंग्स पण लिहितो ना, सिरियल सॉंग लिहिणारे पण पुष्कळ लोक आहेत. टलाट करून काहीतरी लिहित असतात. कसं होतं, आणि तो जो घेणार आहे त्याला पण जर का कळत नसेल आपण काय घेतोय. ऍक्च्युली दॅट्स द मेन पार्ट राईट नाउ. क्वालिटी घेण्याला पण कळली पाहिजे, देण्याला पण कळली पाहिजे. एक गोष्ट मला निश्चित माहिती आहे की जे चांगलं असतं ते खूप अनेक दिवस टिकतं. जे पोकळ असतं, खोटं असतं, त्याचा लाईफस्पॅन पण अगदी छोटासा असतो, निघून जातं ते. म्हणजे ते फार टिकत नाही. किंवा काय काय असतात ती खूप, ज्याला आपण शोई किंवा टॉटराय किंवा असे असतात ना, म्हणजे ऑस्टेंटिशियस असतात. काय मराठीमध्ये आपण म्हणूया देखावा असतो, नुसती भडक असतात, नुसती चमकदार असतात. पण ते हिंदी सिनेमात चालून जातं. टिकत नाही ते हिंदी सिनेमात चालून जातं. हां, की म्हणजे मैं रस्ते से जा रहा था, बेलपुरी का रहा था. ती गंमत आहे. ती गमतीचं गाणं आहे. मला आवडतं गाणं ते. काय गोविंदा आहे ना, गोविंदा तुम्ही वेगळ्या पद्धतीनेच घेतला पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही नसिरुद्दीन शहाची आर्टसिक जर का गोविंदाला लावायला गेलात ना, तर मग तुम्ही गणलात. एक्झॅक्टली. हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे. तुम्ही चाट मसाला खायला गेलात आणि तुम्ही कुठल्या तरी एका गुरमे रेस्टॉरंटमध्ये गेलात, दॅट टू डिफरंट थिंग्स. आणि दोन्हीचं त्याचं स्थान आहे, असं माझं मत आहे.